स्वामी विवेकानंद, महाराष्ट्राची कुलदेवी आई तुळजाभवानी चे चरणाची धूळ कुंकवाच्या करंड्यात घालावी अशी ती राजमाता, राष्ट्रमाता, विश्वमाता माँसाहेब जिजाऊ. शेतकऱ्याच्या मिरच्या पेटालाही हात लावू नका, नाहीतर तुमचे हात मुळापासून नष्ट केले जातील, असे सिंहगर्जना करणारे स्वराज्य संस्थापक शहाजीराजे भोसले. सिंहाच्या जबड्यात घालून हात, सिंहाच्या जबड्यात घालून हात, मोजरतात ही जात मराठ्याची, ही जात मराठ्याची, असे शंभूराजे. शिव तुझे नाव ठेविले पवित्र, शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती पुत्र विश्वाचे, असे आमच्या अभंगातून शिवाजी महाराजांची महती पटवून देणारे संत जगद्गुरु तुकाराम महाराज. माँसाहेब जिजाऊ बद्दल सांगावं तेवढं थोडंच आहे. माँसाहेब जिजाऊ तलवारीची धार होती, माँसाहेब जिजाऊ वाऱ्याची वेग होती, माँसाहेब जिजाऊ समुद्राची आघातता होती, सह्याद्रीची शान होती, मराठ्यावर ती ठाम होती, कारण तिला हिंदुत्वाची जाण होती, कारण तिला हिंदुत्वाची जाण होती. आम्ही मराठे सरदार तलवार आमची राणी, आम्ही मराठे सरदार तलवार आमची राणी, भल्या भल्यांनी भरले आमच्या घरात पाणी, भल्या भल्यांनी भरले आमच्या घरात पाणी. पडली होती औरंगजेबाच्या हृदयावर छाप, पडली होती औरंगजेबाच्या हृदयावर छाप, कारण जन्माला आला होता तो मुघलांचा बाप, कारण जन्माला आला होता तो मुघलांचा बाप. 300 वर्षापासून पाहत असलेल्या स्वप्नांची बाळ पोटात असताना कुठल्याही स्त्रीची अशी इच्छा होत असते की आपण आराम करावा, पण माँसाहेबांचं तसं काहीच नव्हतं. त्यांना वाटायचं आम्ही तलवारबाजी करू, त्यांना वाटायचं आम्ही घोडेस्वार करू, त्यांना वाटायचं एकूण एक मुघलांचं शिर मुळापासून नष्ट करू. अशा होत्या माँसाहेब जिजाऊ, असे होते त्यावेळेचे संस्कार. आणि आजच्या जिजाऊ सांगावं तेवढं थोडंच आहे. डॉक्टर तिकडे चक्रा मारून परेशान, नवरा बायकोला विचारतो, का ग तुला डोहाळे लागले ना, त्यासाठी काय आणू? बायको म्हणते, मला घरात बसल्या बसल्या बोर होते, माझ्यासाठी एक कलर टीव्ही आणा. नवरा पण वेड्यासारखा आणून देतो तिला कलर टीव्ही, मग ती आपल्या चालू देते. लागेर झालं जी, आता काय ते नवीनच निघालं, माझ्या नवऱ्याची बायको. मग काढतो घराबाहेर. टीव्ही या शब्दाचा अर्थ माहित आहे तुम्हाला? टीव्ही म्हणजे माणसाच्या जीवनाचं ताबडतोब वाटोळं करणं. अशा आहेत आजकालच्या जिजाऊ, पण माँसाहेबांचं तसं काहीच नव्हतं. त्यांना वाटायचं आम्ही तलवारबाजी करू, त्यांना वाटायचं आम्ही घोडेस्वार करू, त्यांना वाटायचं आमचा होणारा पुत्र हा सोनेरी पहार घेऊन येणार आहे. ती सोनेरी पहार झाली, पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला. अरे आले किती गेले किती उडून गेला भरारा, आले किती गेले किती उडून गेला भरारा, अजूनही संपला नाही आणि संपणारही नाही माँसाहेबांचा दरारा, माँसाहेबांचा दरारा. ओम बोलल्याने मनाला शक्ती मिळते, साई बोलल्याने मनाला शांती मिळते, राम बोलल्याने पाप मुक्ती मिळते, तसे जय शिवराय बोलल्याने आम्हाला 100 वाघांची ताकद मिळते. प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता, शहासुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजे. बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर, अहो बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर मी अनेक वाघांना लढताना पाहिले, परंतु बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय तिथल्याच माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा एकच वाघ बघितला, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहत आहोत तो महाराष्ट्र म्हणजे काय? तर तो महाराष्ट्र म्हणजे शिवरायांच्या विचारांचा, जिजाऊच्या संस्काराचा आणि शंभूच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे माझा हा महाराष्ट्र. कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीनदलितांचा, 105 हुतात्म्य बलिदानांचा, दिल्लीच्या तख्तालाही घाम फोडणारा जिगरबाज या मर्द मावळ्यांचा हा महाराष्ट्र. आणि या महाराष्ट्राच्या मातीत 29 फेब्रुवारी 1630 रोजी एका रत्नाचा जन्म झाला, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये वस्तू वापरल्या आणि माणसं जपली, परंतु आपण मात्र माणसं वापरतो आणि वस्तू जपतो. त्यांनी त्यांच्या दूरदृष्टिकोनाने भारताच्या इतिहासावर सुवर्ण अक्षरांनी इतिहास लिहिला. तेथील प्रत्येक गोष्ट आज आपल्या मनात ठसून भरली आहे. आणि असाच एक प्रसंग मला तुम्हाला सांगावासा वाटतो. एकदा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकाच्या मोहिमेवरून महाराष्ट्रात परत येत होते, तेव्हा तेथे एक बेलवडी नावाचं एक गाव होतं. तिथे एक छोटासा किल्ला होता. मल्लम्मा देसाई नावाची ठाणेदारी तिथे राहत होती. दादाजींना वाटले जाता जाता हा गड घेऊन जावा, म्हणून दादाजींनी थोडं सैन्य गोळा केलं आणि मल्लमावर चाल करून गेले. परंतु मल्लमा ही जिद्दीची, चिकाटीची, तिने त्यांच्यावर प्रहार केला आणि तेथे मावळ्यांचा पराभव झाला. दादाजींना वाटले एका बाईच्या हातून मावळ्यांचा पराभव होणे शक्यच
पडले, परंतु आता मात्र मल्लमाचा पराभव झाला. दादाजींनी ठरवलं की मल्लमाला कैद करायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे दरबारात उभे करायचे. तेव्हा तिला कैद करत असताना मल्लमा आत गेली, आपल्या तान्या बाळाला घेऊन बाहेर आली. जेव्हा तिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे दरबारात उभे केले तेव्हा तिला वाटले, आता असा प्रत्येक राजा आपल्या गुन्हेगाराला शिक्षा देतो तसा हाही राजा मला शिक्षा देणार, मला आणि माझ्या बाळाला मारून टाकणार. तेव्हा ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे गेली आणि नतमस्तक झाली आणि म्हणाली, राजा मी तुमची गुन्हेगार आहे. राजा जी काही शिक्षा द्यायची असेल ती मला द्या, यामध्ये माझ्या छोट्या बाळाचा काहीही दोष नाही. हे ऐकून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्मितहास्य केलं. त्यांनी चिटणीसाला इशारा केला. चिटणीस आत गेला, दुधाची वाटी घेऊन बाहेर आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी मल्लमा देसाईच्या बाळाला उचललं आणि मांडीवर ठेवलं आणि म्हणाले, हा जो आमच्या मांडीवर दिसत आहे ना, हा आमचा भाचा आहे, म्हणजे तुम्ही आमच्या भगिनी झाला. आणि कोणता भाऊ आपल्या बहिणीचं राज्य बळकावून घेऊ शकतो? अहो दादाजी, बहिणीचं राज्य घ्यायचं नसतं तर बहिणीला राज्य द्यायचं असतं. आणि त्या काळातही छत्रपती शिवाजी महाराजांनी मल्लमा देसाईला राज्य परत केलंच आणि तिला बांगडी चोळी घालून तिच्या घरी सुखरूप पोहोचवलं. म्हणून तर असं नक्कीच म्हणावं असं वाटतं, जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं ते या जगाने कधीच केलं नाही आणि जे जगाने केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच केलं नाही. म्हणून तर जगाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे झुकावं लागतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये नेहमीच स्त्रियांचा आदर केला. म्हणून आज जी कोणी स्त्री मला ऐकत आहे ना, मला तिला एवढंच सांगावंसं वाटतं, अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे. अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू, भवानीचा वार आहे. भगव्याची रक्षणी तू, स्वराज्याची तू मेघ आहे. दुबळी समजू नकोस तू स्वतःला, तुझी जाऊची लेख आहे, तुझी जाऊची लेख. आता एवढी वर्ष झाली तरी आता अलीकडच्याच काळातला एक प्रसंग मला तुम्हाला सांगावासा वाटतो. आता 5-6 वर्षापूर्वी इटली देशाचे पंतप्रधान भारत भेटीसाठी आले होते. तेव्हा त्यांना काही गाईड्सने प्रश्न विचारला की तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असणारं ताजमहल बघायचं की सोन्याचं प्रतीक असणारं गोल्डन टेम्पल बघायचं. तेव्हा इटली देशाचे पंतप्रधान त्यांना म्हणाले, मला तुमचं प्रेमाचं प्रतीक असणारं ताजमहलही नको आणि सोन्याचं प्रतीक असणारं गोल्डन टेम्पलही नको. माझ्या देशात ज्या राजांचा इतिहास शिकवला जातो ना, त्या राजांचं रायगड मला बघायचं आहे. तेव्हा सर्व गाईड त्यांना रायगडावर घेऊन गेले. तेव्हा मला तुम्हाला सांगावंसं वाटतं, जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही गेलात आणि जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला की तुम्ही कुठून आला आहात, तर त्यांना अभिमानाने सांगा की ज्याने मरणालाही लाजवलं आणि आलेल्या मरणालाही जगायला शिकवलं, अशा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमीतून आलो आहोत. वाघाची चाल गरुडाची नजर, वाघाची चाल गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर असे असावे मावळ्यांचे वर्तन. ही शिवाजी महाराजांची शिकवण, ही शिवाजी महाराजांची शिकवण. ताजमहल जर प्रेमाची निशाणी आहे तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे. 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधायला 150 वर्ष लागली, परंतु शिवाजी महाराजांनी अवघ्या 50 वर्षाच्या कालावधीत जे किल्ले बांधले ना, त्यांची एकंदरीत लांबी 4000 किलोमीटर इतकी भरेल. स्त्रीच्या भेटीला आम्ही जगातील एक आश्चर्य मानतो. अरे तर मग हे काय आहे? नुसता अभिमान नाही तर गर्व आहे. मला मी मराठी असल्याचा कोणी विचारलं तर कॉलर ताट करून सांगा, मराठे. मराठी या शब्दाचा अर्थ काय? मरेपर्यंत राजाच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब. हे हिंदू प्रभो शिवाजी राजा, बांधकर पगड़ी. जब शिवाजी महाराज तैयार होते, उठाकर तलवार, जब घोड़े पर सवार होते, तब झुकते अल्लाह के बंदे और कहते, काश हम भी मराठा होते, काश हम भी मराठा होते. एवढे बोलून मी माझ्या विचार मंथनाला इथेच पूर्णविराम देते. बोला छत्रपती